तेव्हा तिथे साईबाबाचं मूर्त आहे ती. चला भेटू थोडा टायमानं परत. दोनदा गाय आम्ही तिडून घातल्या. आता आम्ही चाललोय इथून वरती, जे इथं पूर्णपणे काठवण आहे पोरांनो. निधं साफसूफ राहतच राहत्या पोरांनो, गारवा राहतो ना त्याच्यामुळं. काय गाया बांधून दिल्या खुट्याला. मामा पण आले होते, जे मी म्हटलं होतं ना वडे, ते पण घेऊन आले. त्या मग काढ ना, तुला पैसे देतो मी. चला फायनली त्यांचा वाला पोरगा भेटलाय, त्याला पंचर काढायला लावला आपण. मग अगं तू एवढं मोठं आहे, त्याला पंचर काढता यायला पाहिजे ना. अरे इकडे आहे ना बाबा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आत्ता वाजले 8:30. फायनली पोरांनो मी आलोय गाय वाळायला. जस्ट सकाळीच ना, आज 7 वाजताच गाय आणले होते पोरांनो. ते दोघं ऑलरेडी येलो होते. जस्ट माझीवाली आंघोळ बाकी होती, त्याच्यामुळे मी घरीच थांबेलो होतो. माझीवाली आंघोळ झाली, मी निघालो. तिकडं कसं पोरांनो घरी ब्लॉग स्टार्ट करीत राहतो, पण इकडं सकाळी सगळ्यांची धावपळ राहते, त्याच्यामुळं टाईमच नाही भेटत. रस्त्याने यात रस्त्याने यातच मला आठवलं हा ब्लॉग. फायनली चालू करून दिलाय. दिवसभर पाहू काय सीन राहतो. त्यांच्यावाले ना घरी कांदे भरायची कामं चालू आहे पोरांनो, त्याच्यामुळं थोडी लईच धावपळ आहे. आज गाडी पण भरायची आहे. मी कांदे भरते त्याने दाखवले काय, फक्त काय तिडून पाटे भरिताना शेजारी कॅरेट ठेवीत बस, एवढ्याची बाईक काही नाही. मामा घरी जाणार आहे आज, परत आम्हाला गाय वाळायचे. फायनली मी उद्याकडे जाणार आहे चांदोरीला. आम्ही सगळेजण, म्हणजे आम्ही दोघं जण जाणार आहे, आई आणि मी. चला तिथे जाऊनच भेटू. मी गायांकडे आलो होतो, सगळ्या गाय चोरू राहिल्या. काय गाय पाणी प्यायला गेल्या होत्या. मेन गाय म्हणजे ती गेली, तिच्या मागे या सगळ्या गेल्या होत्या. फक्त यांच्या आल्या प्यायल्या होत्या ना, त्याच्यामुळे या नाही गेल्या. हे दोघं जण ऑलरेडी येले होते. जे मामा होते त्यांना शेडचं पण काम आहे, त्याला पत्रे उतरे पण टाकायचे. त्यांचं काहीतरी वेगळं ते शेडचं काम आहे. घरी कांदे पण भरायचे, त्याच्यामुळं सध्या तरी आम्ही इकडे येऊन बसेल. आता आमचं आलं सकाळ संध्याकाळ दोन्ही पण इथंच जाणार आहे. सबस्क्राईब करून टाका मेन, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तुमच्या. हा ना, हा त्यानं बिस्किट द्यायले पोरांनो. त्या दिवशी खाऊ दिला होता, त्याच्यामुळं तू यानं खाऊन घेतला. पाण्याची बाटली दिली होती, तिथं यानं पिचकाऱ्या मारल्या होत्या, त्याच्यामुळं त्यानं आज खाऊ नाही दिलं. आज बिस्किट दिली तरी याला भूक लागली होती. मामा आले होते ना, मामा ते म्हणे डबा घेऊन या मला. मग ते परी पाठवणार आहे. आपल्याला गाय सरत फायनली इथपर्यंत आल्या तिथे. हो 1 2 3 हा 8च गाय आहे पोरांनो. एक गाय कुठं घात झाली. आम्ही ना त्या झाडाखाली बसलो होतो. 2 4 5 6 7 गाय त्या तिथपर्यंत आल्या. त्या विहिरीचा आता खतरा नाही राहिला पोरांनो आपल्याला, कारण की शेजारचा जो चिखल मालवा काढेल ना, तो सुकलाय. त्याच्यावरतून गाय आरपार होऊ राहिलाय, त्याच्यामुळं गरज नाही. आम्हाला काल फोन आला होता ना का त्या वरतून काढायचे, मग आम्ही तिकडूनच काढलं. त्यांना सांगितलं होतं तिकडूनच काढा, सुकेले. 2दा गाय आम्ही तिडून घातल्या. आता आम्ही चाललोय इथून वरती, जे इथं पूर्णपणे काठवण आहे पोरांनो. निधं साफसूफ राहतच राहत्या पोरांनो, गारवा राहतो ना त्याच्यामुळं. मा पायात काटा भरलाय तुमच्या नादात. जायचंय का वरती? लय काटे अरे इकडं मा पायात, दोन्ही पायांमध्ये 2 काटे भरले होते. पूर्णपणे काठवण आहे. थांबेल रे, इकडं पण वरती पण काठवण आहे, आणि हा इकडं काठवण आहे, इकडं पण आहे, आणि इकडं वावर आहे. हा एकदा गेलो होतो आम्ही, तेव्हा तिथे साईबाबाचं मूर्त आहे ती. चला भेटू थोडा टायमानं परत. थोडस तिथे बसू आम्ही. मी ना बिस्किट दिले ना, ते बिस्किट. आत्ता वाजले 10. इथपर्यंत गाय सरत आलंय. जे इथं विहिरीचा मालवा पडेल इथपर्यंत. हा आता इथून त्या पुढं काढायच्या, आणि पुढं चालायच्या. ये ना निम्म्या अंतरावर आहे पण इथून. चला या सगळ्या गाय आता तिकडे काढू. ही गाय मारी ती, पण तिला काहीच फरक पडणार नाही त्यामुळे. चल हुसक, चल ही मारी ती घी रे, हुसक मग टाक ना टॉला, बरं फिरल ना. हुंदडलो होत त्या मागे निघाल्या ना. परत पाण्यावर गेल्या पोरांनो. मग ज्या प्यायल्या होत्या आणि ज्या बाकी होत्या ना, त्या परत पाणी प्यायला निघाल्या. फायनली सगळ्या गाय इकडे निघाल्या. तिकडे मेंढ्या, परत त्या झाडाखाली जाऊन बसतो आता. हो काय गेली बघ खाली ना, असं बेव राहत चिखलामध्ये अटकायचं, पण मग चिखल सुकेले त्याच्यामुळे काय अडचण नाही. चला आता पुढे मग डायरेक्ट विहीर आहे.
चला परत एकदा पाहून येऊ आपण विहीर. विहिरी पाशी पोहोचलो. आधी ही पडेल होती फक्त, आता ही सुद्धा पडली. चला इथं पाहतो आणि ते झाडाखाली जाऊन बसवतो. तिथं वाजले 11. फायनली पोरांनो सगळ्या गाय चरल्या. आणि आज सकाळी 7 वाजता येईल होते ना, त्याच्यामुळे 3चे तेच निघालाय सगळ्या खाली. या काही गाय हा पाठीमागून आणून राहिला. मामाचा जस्ट फोन आला होता का ते येऊ राहिले, पण मग इडं पाहतच नाही त्यांचा आला. आम्हाला म्हटले होते, मग त्याच्यामुळे 11 वाजता चार पाय 2-3 दिवस पूर्ण 11 वाजताच बांधून देऊ राहिलो. कारण की 12 वाजता मग आम्ही घरी जात राहतो. आणि जर 12ला बांधल्यानंतर आम्हाला जातो 1-2 वाजता तर जेवाय लई बरोबर भूक लागून जाते. चला आता या झाडाखाली बांधून देतो दोन्ही गाय. पाऊस जर आले तर ठीक आहे, नाही तर मग काल सारखाच कोणच तरी गाडीवरती जुगाड लावा लागेल आम्हाला. गाय बांधून दिल्या खुट्याला. मामा पण आले होते, जे मी म्हटलं होतं ना वडे ते पण घेऊन आले. काय घरी जाऊन खायचं, गेड खायचं घरीच घेऊ ना, घरीच घेऊ ना. मग खाऊ ना एक एक खाऊ ना सगळे घरी. मग वाकर नाही का काय? चला इडच घेऊ खाऊन, भेटू नंतर. वाजले 11:30. जस्ट घरी आलो, जेवण करून राहिलो. आता तिथे तेव्हा ते तिथंच साई गेला ना, तिथंच कांदे भरून राहिले. मी जेवण करू राहिलो कारण की 11 वाजले, मला भूक लागली. चला जेवण करू, डायरेक्ट संध्याकाळी भेटू. आता ते त्यांचं कधी आवडेल ते नाही माहिती. दुपारून कांद्याची गाडी पण भरायची वाटते. जस्ट पण मी जेवणच करत होतो. अजून याचं जेवण झालं, परी घरात आली होती आणि आईची त्यांची पण सुट्टी झाली. ती तिकडे बसलेली आहे, पाणी पिऊ राहिल्यावर नाही, हातपाय धुऊ राहिले. मी अजून जेवणच करू राहिलो, जस्ट पाणी प्यायला आलो होतं. जेवण करून डायरेक्ट संध्याकाळी भेटू आता आपण. तुम्हाला जेवायचं आहे का? जेवली? त्यांना जेवायचे. आत्ता वाजले 3:30 आणि आज आम्ही गाया चारायला नाही गेलो. आपल्याला काल सारखंच थोडंसं काय, मी आज मामा जायले कारण की याच्या कटाळा आला होता. मी झालो होतो तयार, पण मग याच्या जीवावर आलो होतो. काय हा, काल जसं आपण गेलो होतो गिनीगावताची वजी आणायला, तसंच आज पण जायचं. ये तिकडं काहीच नाही घरी परवानो. गिनीगावताची वजी मला आणायची. हे फक्त मला सांगितलं तिकडं जोडी येणार आहे. न कापायची उपयोगा न आणायचे उपयोगा, मजा आहे परवानो. आणि हा खादीची म्हणजे जे 3 जे आहे आता त्यांचे जे कांदे भरायचं काम चालू होतं ते 2 दिवस, तिचीवाली एक गाडी फायनली आज काढून दिली. ती पण 1 वाजताच आली होती. वाजले 3. आम्ही आलो होतो सायकल हवा मारायला, कारण मी म्हटलं होतं ना. कशावरून दुकान उघडं ठेवून कुठं जाणार आहे? इकडं कोणाचाच तपास नाही. आम्ही आलो होतो सायकल पंक्चर का म्हणजे पंक्चर आहे का हवा मारायला ते माहित नाही, त्यांना विचारूनच कळत. इकडं कोणीच नाही सध्या. दुसरं दुकान आहे ना. हा तर गिनीगावताची वजा आणायची आहे ना. माझ्याकडे ॲटलं सायकल होती बरोबर काल. मग मी काय डोकं लावलं, तो कमीत कमी मी जर 50% आणील तर तो 25% आणील ना या सायकल. त्याच्यामुळे आज त्याला म्हणलो, परी पण निघाली. त्याच्यामुळे 2 जण आम्ही आलो हवा मारायला. सायचं बिलकुल कायच नाही पोरांची काम, असं नकोच म्हणतं डायरेक्ट. त्याला मी म्हणलो होतं, ते नाही आलं म्हणून परीला घेऊन आलो. पोरांनो आम्ही सायकलमध्ये हवा मारायला आलो होतो, पण इकडं कोणीच नव्हतं. ते तिकडं पंप पडला होता. मी म्हटलं घरी जायचं तर मारून घेऊ, परीला घेऊन आलो. दोघांनी मारून घेतली. आता चालीत जायचं बसून चालीतच जाऊ, कारण गिनीगावात आम्हाला कळलं ना मग हवा जाते का नाही जाते. 10 रुपये आणले याचं पंक्चर काढायला. आता मी ते 10 रुपये वाचवले. 5-5च्या फॅप्सा खावा. आता चला जाऊ घरी, असं जाऊ सायकल चालीत आता. काय दुकान उघडं सोडून सायकलची परत हवा गेली होती पोरांनो, गारका मारून. परत आम्ही इकडे चालू हवा मारायला. परी त्यांना पाहायला गेली होती. जस्ट ते नाहीये. आता घरी जाऊ आपण. नाही तर बरं ये त्यांचे दिली होती काढून देते. ती म्हणली होती हत्यार वेगवेगळे राहत्या, मग आपण हत्यार देऊ ना. विचारून पाहू 2 मिनिटं. चला मी ना विचारून पाहतो त्यांना. ती शेजारी ना दुकान आहे, पण ते गाडीवाले तर त्यांना हे दिलं तर बहुतेक ते काढून दिलं तेवढंच आपलं गिनीगावतं 1 चक्कर वाचल पोरांनो एवढं लांबून. त्याच्यामुळे चाललंय माझं. नाहीतर मग मी तुला का पंक्चर काढता येतं? यांचं आहे दुकान, यांचं आहे. दर पंक्चर काढ मग काढ ना, तुला पैसे देतो मी. चला फायनली त्यांचा वाला पोरगा भेटलाय, त्याला पंक्चर काढायला लावला आपण. मग अगं तू एवढं मोठं आहे, त्याला पंक्चर काढता यायला पाहिजे ना. अरे इकडं आहे ना बाबा, असं काय करू राहील तू? काय पंक्चरचं रेट चालू आहे रे?
आ 20 रुपये पंचर आहे. बरं ठीक आहे चल. 20 का 15? 15 चालू आहे. हा म्हणजे 20 आपल्याकडे 15 चालू आहे पोरांनो. इकडं माहित नव्हतं मला. चला पंचर काढून राहिला हा. घरी घेऊ तुला जाऊन घरी घेऊन यावं लागलं. मग काय परीला पाठवील मी पोरांनो घरी आणायला. चला अगं तुला काय अडचण आहे? नाही परी तुला घरी जावं लागेल. तू पंचर काढून राहिला. नाही फायनली पोरांनो पंचर निघालंय. आपण जे मागाशी म्हटलं होतं पा तिथं मी सायकल नेली होती. ते जे हत्यार होतं ना त्याची यांच्याकडे आणतो आणि यांनी पंचर काढून दिलं. आता इथून डायरेक्ट मला गेली गावतच वजा आणायला जावं लागणार आहे. एवढं सगळं बोखंडी आणावं लागलं असं. त्याच्यामुळं मी ही नाही म्हणत होती घरी. ही म्हणत होती नाही गाडायचं पंचर नाही गाडायचं. पण मग गिनी गावतच होतं मला नाही आणायचं होतं ना. त्याच्यामुळे मी यांच्याकडे घेऊन आलो. पंचर काढून घेतला आता घरी जाऊन. कांद्याच्या चाळीमध्ये आलो होतो. आईकडं गोलटी भरून राहिली खाद भरून राहिली. तिकडून गोलटी होती. कोयता तयार आहे जायचं आहे. पण मी सायकल घेऊन आलो आणि ती सायकल घेऊन जायला. त्यात ती कालची ॲटलस सायकल होती ना पोरांनो ती इकडं नाही आहे. ती ॲटलस सायकल ते बाबा कुठंतरी घेऊन जाईल. आता ती एक सायकलवरती एवढं वाहनं 3 वजे व्हायचे नव्हतं. पाहू जाऊ कुठं करू काहीतरी. तिथे जाऊनच भेटू आता. तिकडून गोलटी होती ती भरली. तिची एक गाडी काढून दिली. मधलं माहीत नाही कधी भरायचं. ये भरून राहिली ये. तर आता वाजले 5. फायनली की निघावतच वजन तोडायला आलो. सायकलचं पंचरही मीच काढलं पोरांनो आणि घेऊनही मीच आलो. ते आलंच नाही डायरेक्ट. ते मला म्हणत होतं का तू पायी येईन मी सायकल चालू जातो. डबल सीट काय चिजत मला येस नाही काढाले. पोरांनो इकडं कसं तमाशा माहिती का घरच्यापेक्षा दारच्यांना जास्त गरज आहे. पोरांनो तुम्ही तर पाऊस राहिले. चला की निघावत तोडीतो आणि घरी घेऊन जातो. तर ह्या ब्लॉगला मी इथं जॉईन करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा आणि हा चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील.